क्षेत्रातले महागुरु महामेरू बाळू पाटील थँक्यू नितीन. पुढे आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळूंचं हार्दिक स्वागत. रागाई चषक 20-25 दमदार आयोजन आपण पाहतोय. एक जबरदस्त आयोजन आपल्याला बघायला मिळत आहे रेल्वेच्या मैदानावर. तिरुपती बालाजी सोसायटीला देखील पुन्हा एकदा धन्यवाद देऊ, काकांना देखील आमच्या धन्यवाद देऊ. सातत्याने सामना एन्जॉय करतायत काका, हार्दिक स्वागत आणि नमस्कार. बघा किती प्रेमाचा नमस्कार आहे. ही खरी भारतीय संस्कृती आहे. नाही, समालोचकांना त्यांचं नेहमी प्रेम असतं. काका धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. असाच आशीर्वाद तुमचा आमच्यापर्यंत असू दे आणि या प्रेमाचा मी तर म्हणेल आशीर्वाद आहे. काकांना देखील आम्ही स्क्रीनवरती दाखवू. आमच्या कॅमेरामॅनला विनंती करतो काकांना आपण दाखवायच्या स्क्रीनवरती. चला चला सामना सुरू करा. बॅटर पाठवा. क्या बात आहे. तिरुपती बालाजी सोसायटीला खऱ्या अर्थाने धन्यवाद देऊ आपण. चला अंतिम मॅच, मेगा फायनलची मॅच. शिल्डून संघाने टॉस जिंकलाय, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी 2 बॅटर मैदानात एकटा आहेत. यावेळेला आपण पाहू शकता बालकृष्ण आणि आपण तर रेवनला आपण पाहू शकता. नाही काका बघा आल्या, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. क्या बात आहे. नाही प्रत्येकाला माहिती असेल आपला फोटो अपडेट आलाच पाहिजे, त्यासाठी काका देखील बघा आमचे ड्रेस कोडमध्ये येत आहेत. काकांना आपण गॅलरीत पाहू स्क्रीनवरती पाहू शकता. बघा काका जरा हात दाखवा आम्हाला प्लीज. यस यस, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. असाच प्रेम तुमचं आमच्यावरती राहू दे. आमचं देखील तुमच्यावर प्रेम आहेच. खरं का प्रेम दिल्याने प्रेम वाढतं उद्या दादा. प्रेम द्या. पैसा प्रत्येकाकडे होय, पण माणुसकी कुणाकडे नाही आली. पैसा असला तरी 4 माणसंच लागतात न्यायला आणि पैसा नसला तरी पण 4 माणसंच लागतात न्यायला. कारण का ऑक्सिजन शिवाय कोणी जन्माला येत नाही आणि व्हेंटिलेटर शिवाय कोणी जात नाही. व्हेंटिलेटर लावला डॉक्टर म्हणतो नाही आणि आता घरी न्या, कारण का आता दिवस भरले. तर प्रेम या आमच्या समोर आता आपण मेगा फायनल देखील कव्हर करणार आहोत. सामना सुरू होतोय. मेगा फायनलची मॅच. प्रचंड मेहनत राहिली. विनोदची देखील आपण पाहू शकता. सुधीर असतील, आपण पाहिले तर मारुती असतील, संपूर्ण चिंचोळपाडा 40+ संघ, ग्रामस्थ मंडळ, कुंभारखानपाडा, चिंचोळपाडा 40+. सामना सुरू होतोय. ओ पहिला चेंडू उडवलाय. झेलची शक्यता आहे मिड विकेटला. मंगेश आहे, चूक होणार नाही. मॅचची गोल्डन विकेट. पहिल्या चेंडूवरती बॅटर बाद. मंगेशने जबरदस्त क्षेत्ररक्षण. नितीन बघितलं तर हरक्या मामा बघा कोच आहेत, सांगतात की त्याच दिशेला झेल द्यायला आणि तोच झेल तिकडे गेला मिड विकेटला. अंदाज खूप आहे त्यांना. प्रचंड क्रिकेट खेळले आहेत त्यांच्या काळात. त्यांनी देखील भरपूर आपण तर मैदानं गाजवलेत. नाच क्रिकेटपासून थोडंसं दूर आहेत, पण आता कोचिंग करतात मोठागाव संघाला. दत्ताला यश मिळालं. मंगेश काय जबरदस्त क्षेत्ररक्षण करतोय. नितीन काय लाजवाब झेल पकडल्यात. नितीन मात्रे बघा थोडंसं वेगळा लुक मध्ये. 2 वेगळे शूज त्यांचे, ब्ल्यू कलर, रेड कलर. नवीन बॅटर येतोय आपण पाहू शकता. बेला विलास येतोय, नाही माफ करा सुभाष येतोय. विलास सुभाष थोडंसं एकाच शैलीचे आहेत, पण विलास थोडासा तब्येत ठीक नाहीये, पण तरी देखील काल खेळले संघासाठी, कारण त्यांना मध्ये संघ अडचणीत होता. आता सुभाष आला, अष्टपैलू खेळाडू आहे, डाऊखोरा बॅटर आहे. पहिल्या चेंडूवरती बिग विकेट. मंगेशनी काय झेल पकडला मिड विकेटला. नाही आता मला वाटतं सुभाष देखील नक्कीच मॅच पाहत असेल, कदाचित कुठे असेल तो बाहेर. सुभाष, तुषार, दत्ता रायटम राऊंड कडनं मारा करतो. टाकला सुभाष. ओ फुलटॉस आहे, ड्राईव्ह केला यावेळेला चांगलं. इथून आपण बघितलं तर मिडॉन चेंडू चाललाय, जेव्हा चेंडू फीड होईल. 2 धावा कंप्लीट केल्या तर नितीन वेळ घेतोय. मिडॉन चेंडू वेगाने गेला तर लॉंग ऑनला. दर्शक 2 खातं उघडत सुभाषच्या माध्यमातून.
मिड ऑफ आहे, मिड विकेटला नाही असे रक्षक. मेगा फायनलची मॅच. मोठा गाव 40+, विपक्ष शिरडून 40+. दत्ता राईट आर्म राऊंड द गंडा मारा करतोय. ओ फुलटॉस चेंडू ऑन साइडला टर्न केलाय, मिड विकेट रिझर्व मध्ये चेंडू चाललाय. मंगेश वेगाने येतो, यावेळेला चूक झाली. मंगेशची चुकी नाहीये, मी तर म्हणेल थोडासा खड्या दगडावरनं चेंडू डायवर्ट उडाला आणि त्यांना चूक आपण तर चकून थोडासा चेंडू जातो निघून, डायवर्ट झाला चेंडू. इथे खेळाडूची चुकीच नाही, मी तर म्हणेल. निलेश थोडेसे नाराज होत आहेत का त्यांना माहिती नाही 4 धावा जाणून बुजून गेल्या नाहीये, तर मिसफीडमुळे गेल्या नाही, तर चुकीचा आपण थोडासा चेंडू डायवर्ट झाला पडल्यानंतर. हो चेंज पेस होता या बेला, ऑन साइडला पूल करायचा होता. डॉट चेंडूची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपण प्रथम बॅटिंग करताना आपण पाहू शकता बेला 6 धावा. प्रेम बघा दोन्ही हाताने गुणलेखन करतोय, डाव्या आणि उजव्या हाताने. काय कला आहे. उडवला चेंडू यावेळेला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. मंगेश वेगाने चाललाय, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. इथे विकेट मिळतो का, काय केलं मैदानावर. थ्रो कोणी केलं होता, मंगेशनी. कुणाकडे केलं होता, तर निलेशकडे. बॅटर बाद. आता कोण बाद होतं पाहायचंय. आता मला वाटतं कदाचित सुभाषलाच मैदान सोडावं लागेल. काय चालाकी बोलतात बघा ना. निलेशला माहिती विकेट कुणाचा मिळवायचा, तर सुभाषचा. डावखुऱ्या बॅटरला बाद केलं जातंय. 2 बाद धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता. 8 धावा. 3 हरकामावर देखील बघा कोचिंग करतायत. पुष्कर काठे देखील बसले आहेत. पुष्कर काठे असा खेळाडू आहे ना, स्वतः घरी जातो, दुसऱ्यांना पण घेऊन जातो जाताना. आता मॅच ते बघूनच जाणार. नवीन बॅटर येतोय, कालच्या दिवसात खूप चांगली बॅटिंग केली आपण. येतो संतोष येतोय, संतोष पाटील. 2 मॅन ऑफ द मॅच मिळवले त्याला. कालच्या दिवसात त्याने 2 मॅन ऑफ द मॅच त्याने पटकावले. खूप चांगला खेळ केला. संतोष असेल, बालकृष्ण असतील, आता संगनायक आहे, या 2 बॅटरने खूप चांगली कामगिरी केली होती. तर वैभव म्हात्रे कृपया व्यासपीठावर यायचंय. प्रेम आपल्याला बोलत. ओ चांगला चेंडू, यॉर्क लाईनचा चेंडू, प्लेसमेंट चांगली होते. एकच धाव. धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. नवनाथ म्हात्रेंचे सुपुत्र या आपण. नाही आम्हाला देखील त्यांना पाहू दे जरा. आहेत ओळखीचे आहेत. क्रिकेटची मला वाटतं त्यांना थोडीशी कमी आवड दिसते, कारण बाबांना प्रचंड आवड आहे. क्या बात आहे, म्हणजे बाबांसारखीच. धावसंख्या धावफलकावरती 9. विलास आलाय गोलंदाजी मार्कवर. 4 षटकांची मेगा फायनल. प्रेम तुमचे स्कोरिंग खूप चांगली. विलास गोलंदाजी मार्कवर 52 एन कडून स्ट्राईक केला आपण पाहू शकता. बालकृष्ण. हो चांगला चेंडू, लेग ब्रेक बघायला मिळालाय, पडल्यानंतर बाहेर काढलाय चेंडूला. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. विलासचं व्हेरिएशन खूप चांगलं आहे. निलेशचं कौतुक करे, काय चांगलं एक्स्ट्रॅक्शन करतो निलेश. कारण अशा गोलंदाजासाठी तुमच्याकडे चांगलं एक्स्ट्रॅक्शन असणं फार गरजेचं आहे, आणि तेच करतोय निलेश, स्वतः राहतोय. पाहू शकता शॉर्ट कव्हर, डीप कव्हर पॉईंटला क्षेत्रशः आपण पाहू शकता. हरेशला आपण पाहू शकता. विलास स्वीट चीट करण्याचा प्रयत्न केला आहे. डॉट चेंडूची समाप्ती होते. डॉट चेंडूची समाप्ती होते. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. विलास. हो जबरदस्त गोलंदाजी, काय गोलंदाजी केली जाते बघा ना. सातत्याने व्हेरिएशन बघायला मिळतं त्याच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी विलासच्या माध्यमातून. राईट आर्म राऊंड कडनं मारा केला जातोय. हो पुन्हा एकदा लेग ब्रेक. खूप चांगली गोलंदाजी. पद्धतली त्याचा वापर होत नाही, पुटरचा वापर होत नाही, नजर राहत नाही चेंडूवरती. तिरुपती बालाजी दर्शनमध्ये बघा बरेचसे आपण तर क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे प्रेमी, क्रिकेटचे दर्दी सामना एन्जॉय करतायत. त्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय.
विलास राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतोय. ओ फुलटॉस होता यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती लोअर फुलटॉस होता. चांगली गोलंदाजी बघायला भेटे विलासच्या माध्यमातून. रामदादाला देखील आपण पाहू शकता. शॉर्ट कव्हर रिजन मध्ये आपण पाहू शकता. शॉर्ट कव्हर लेग रिजन मध्ये ते डीपला आहेत. हो यष्ट्या उद्ध्वस्त होतात. परफेक्ट यॉर्कर चेंडू. काय गोलंदाजी केली. मेडन षटक टाळलंय आणि एक गडी देखील त्यांनी बाद केलाय. गोलंदाजी आवडल्यास विलाससाठी टाळा होऊन जाते. अतुलने देखील टाकलं होतं. दुसरं मेडन षटक आहे आणि विकेट देखील मिळालंय. काय गोलंदाजी केली मेगा फायनल मध्ये बघा. नाही कालचा जो खेळ केला ना तो आपण तर आज शिर्डून 40+ संघाकडून बघायला मिळत नाहीये. नवीन बॅटर येतो आता यावेळेला आपण पाहू शकता. रामनाथ म्हात्रे आल्यात. तिसरं षटक कोण घेऊन येतं पाहायचं आता. महेंद्रचा वापर केला जातो की निलेशचा वापर केला जातोय. नाही मोठ्या गावचे रेग्युलर खेळाडू झाले नाही कोणीच सपोर्ट करायला. यायला पाहिजे. नाही दरवेळी येतात पण आज आले नाहीत. नाही मला वाटतं यावर्षी मोठा गावमध्ये जर जास्ती ट्रॉफ्या कोणी आणल्या असतील तर 40+ संघाने. धाबा दिले धाव फलक आपण पाहू शकता यावेळेला 9 धावा. ना मोठा गाव संघाने मला वाटतं आत्ता ही जर फायनल जिंकली तर कमीत कमी 5वी ते 6वी ट्रॉफी असेल त्यांची. नितीन जबरदस्त कामगिरी. महेंद्र गोलंदाजी मार्कवर. साकरा रामनाथ. हो चांगला चेंडू. खूप चांगला चेंडू. तर डॉट चेंडूची समाप्ती होते. राम म्हात्रे बघा फ्लेक्झिबल क्रिकेटर. एक चांगले प्रसिद्ध गायक देखील. महाराष्ट्राचे लाडके गायक. 13 ते 14 भाषामध्ये ते गाणं बोलतात. ऑन साईडला उडवला चेंडू यावेळेला स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 2च धावा असणार. फटका चांगला होता पण 2च धावा मिळतील. संतोषला 2 धावा मिळतात. शिर्डून 40+ संघाला 2 धावा. धाव सगळ्या दुहेरी अंकामध्ये 11 धावा. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. 11 धावा. चेंडू आलाय बघा. फटका चांगला यावेळेला कव्हर्सला. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह फटका बघायला मिळाला यावेळेला. सिद्ध सीमारच्या पार मच निडेड चौकार. महेंद्र ओ उडवला पुन्हा एकदा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तिथे लॉंगॉनला. चांगली फेकी. गुड कलेक्शन. चांगलं कलेक्शन बघायला भेटते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता या वेळेला 16 धावा. या षटकात आतापर्यंत 7 धावा आल्या आहेत. चेंडू झाले 4. प्रेम बघा ना दोन्ही हाताने गुणलेखन करतोय. काय कला आहे. हरचंद्र म्हात्रेंचे सुपुत्र. ऑन साईडला फ्लिक केला. उडवला चेंडू यावेळेला स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक येतोय. विलास आले. त्यांना बीट करून चेंडू सीमारच्या पार. उपयुक्त चौकार. काही गरज नव्हती मी तर म्हणेल गाई करायची कारण 2 धावा ऑलरेडी गेल्या होत्या. पण इथे चौकार जातोय. 2 वाचल्या असत्या. महेंद्र थोडेसे नाराज होत आहेत. तर या कुशल मुवमेंटला ह्या धावा नकोत मी तर म्हणेल. धावा झाल्या तब्बल. धाव संख्या धाव फलकाती 20 धावा. अंतिम षटक यानंतर असणारे महेंद्र तो रामनाथ पंच वाईट शिकवण करतात. 21 धावा धाव फलकावरती लागले आहेत. एकवीस धावा. तिसरं षटक प्रगती पथावर. महेंद्र ऑलरेडी जे यावेळेला डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाऊन येतोय. 1च धाव. 22 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. या षटकात धावा आल्या तब्बल आपण पाहिले तर 12 धावा आल्यात. धन्यवाद देऊ आमच्या डीजे मास्टरला. धन्यवाद देऊ आमच्या लाईव्ह टेलिकास्टला. धन्यवाद देऊ आमच्या संपूर्ण अजन कमिटीला. खास करून धन्यवाद देऊ आपण पाहिले तर चिंचोडावाडा 40+ संघाला. खास करून धन्यवाद देऊ प्रकाशला. गुणलेखकांना धन्यवाद देऊ. आमच्या आपण इतर समालोचकांना धन्यवाद देऊ. आणि रेवणकर आमचे गणेश रेवणकर यांना धन्यवाद देऊ कारण 2 दिवस त्यांनी आमच्या आवाजाची काळजी घेतली. कारण आमचा या स्पर्धेतील शेवटचा टर्न आता निलेश चिंजा पेस होता. बॅकफड गेला. पंच केला यावेळेला. चांगलं क्षेत्रशोध पॉईंटला. 1च धाव. धावसंख्या धाव फलक 23. शेवटचं षटक प्रगती पथावर. मेगा फायनलची मॅच. शिर्डून 40+ विपक्ष मोठा गाव 40+. नवनाथ म्हात्रे प्रचंड मेहनत.
फिटनेस बघा किती चांगले. उडवला चेंडू, झेलची शक्यता आहे. मंगेश आहे, चूक होणार नाहीये. मंगेशने झेल तरी किती पकडले या स्पर्धेमध्ये. कदाचित मला वाटतं आयोजकांना विचार करावा लागेल उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्यांचं. निलेशच्या चेहऱ्यावरती देखील बघा आनंद आलाय, कारण अशा खेळाडून जेव्हा पारितोषिक मिळतं ना तेव्हा जे सिनियर खेळाडू असतात त्यांना आनंद होतो की आपल्याही खेळाडूंना पारितोषिक मिळतात. आणि नाही मिळाले तरी निलेश त्यांना मॅन ऑफ द मॅच देतच असतो. नाही, याला म्हणतात स्पोर्ट्समॅनशिप. तर विकास म्हात्रे साहेब येतात, त्यांना विनंती करतो या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. माजी नगरसेवक आणि भाविक म्हात्रे यांचे बाबा. काल भाविकने देखील सामना जिंकला. विलास येत आहेत. विकास म्हात्रे साहेबांचं आगमन, माजी नगरसेवक, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. दादांना विनंती करतो या दादा व्यासपीठावर, कारण का दादांच्या माहितीसाठी काल भाविकने देखील मॅच जिंकली, ऋषीला पराभूत केलं. किरण पाटील देखील सामना एन्जॉय करतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत, शुभेच्छा देत आहेत. मोठा गाव आणि नितीन हा अंतर कमीच आहे, पण यायला पाहिजे. मी तर म्हणे रेग्युलरच्या खेळाडूंनी सपोर्ट करायला पाहिजे, कारण का 40 प्लसच्या माध्यमातून देखील ट्रॉफी जाणार आहे आज गावात. निलेश लेफ्ट हँड ओर तिकडे मारा करतो, टाकला विलास. हो यष्ट्या उद्ध्वस्त, परफेक्ट यॉर्कर चेंडू. जेव्हा जेव्हा नवीन बॅटर आलाय ना निलेश जबरदस्त गोलंदाजी करतो. एक तरी तोफेचा गोळा फेकतोच फेकतो. जबरदस्त गोलंदाजी, काय वेग होता. काही कळाच्या आधीच बॅटर त्रिफळाचित. माजी नगरसेवक विकास म्हात्रे साहेब यांचं आगमन झालंय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. काल भाविकने देखील सामना जिंकला, फ्रेंडशिप मॅच, ऋषी पाटीलला पराभूत केलं. नाही, काल त्यांनी ह्या ट्रॉफी बरोबर फोटो देखील शूट केले. चेंडू बाकेत फक्त आणि फक्त प्रेम सांगतात आम्हाला. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहेत, 2 विकेट घेत आहेत ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. हो वेगवान चेंडू होता, बॅटर बघा गर्र करून भावड्यासारखे फिरले. संख्या धाव फलकर, त्यामुळे पाहू शकता या वेळेला 23 धावा. ऑन साइडला उडवलाय चेंडू, क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. पंचांचा इशारा काय तर पाहायचं या वेळेला. षटकार. संदीप भानेची स्टाईल बघा ना काय जबरदस्त आहे. षटकार आलाय, उपयुक्त षटकार आलाय. 29 धावा झाल्या आहेत. चेंडू बाकेत अजूनही या षटकातील 2. कोणता संघ चॅम्पियनशिप पटकावतो, कोणता संघ उपविजेता ठरतोय का दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला समजेलच. निलेश पुन्हा एकदा वाईट चेंडूची खूण केली होते पंचांच्या मध्येतून. 30 धावा. आज खऱ्या अर्थाने 2 दिवस पंचांच्या भूमिकेत दसरा सुरका ते संदीप भानेला आपण पाहिलं, त्यांना देखील आपण धन्यवाद देऊ. एवन जोडी जे जे संघ खेळले त्यांना देखील आपण धन्यवाद देऊ. हो चांगला चेंडू होता यावेळेला. 1 धाव इथे कंप्लीट केले. अंतिम चेंडू. अंतिम चेंडू स्ट्राईक केला संतोष पाटील. शेवट गोड करतो का पाहायचंय. हो फटका चांगला, डाऊन दी ग्राउंड. राम म्हात्रे तिथे आहेत, मिसफीड झाली. चेंडू चालला मिड विकेटला, अजून एक मिसफीड. 3 धावा इथून कंप्लीट केले जात आहेत. बॅटर बाद. तीनच धावा आहेत ना संदीप. 4. काय केलं महेंद्रने, मला वाटतं बेल्स पाडल्या नसतील कदाचित. 4 धावा कंप्लीट झाल्या. धावा झाल्या, धावफल करते आपण पाहू शकता. 35 झाल्या. 36चं लक्ष पाहिजे. इथून कोणता संघ आपण चॅम्पियनशिप चेक करा, चेक करायचं जरा. नक्कीच मी उदय गायकवाड साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते आता ज्यांचं आगमन झालं कार्यसम्राट माजी नगरसेवक विकास गजानन म्हात्रे साहेब इथे उपस्थित, त्यांचा आपण सत्कार करणार आहोत. ज्यांच्या माध्यमातून अनेक वर्ष तुम्ही मोठी स्पर्धा पाहिलेली. गरजू आणि कॅन्सर विद्यार्थ्यांसाठी आपण पाहिलं एक अप्रतिम स्पर्धा आपण पेंढाकरच्या मैदानामध्ये अनेक वर्ष
विकास म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून आपण पाहिली होती. अपंग लोकांची एक स्पर्धा मॅच विकास म्हात्रे साहेबांनी जी ठेवली होती त्यातूनच बाळू पाटील आपल्या आगरी समाजाचा रवींद्र संते आज भारतीय संघामध्ये खेळतो. त्यामुळे खरंच विकास म्हात्रे साहेब तुमचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू, कारण की आज रवींद्र संते भारतीय संघामध्ये खेळतो. इंटरनॅशनलला भारतीय अपंग संघाचा तो व्हाईस कॅप्टन आहे आणि त्याचं श्रेय आम्ही नक्कीच विकास म्हात्रे साहेबांना देऊ, ज्यांनी एक प्रेक्षणीय मॅच ठेवली होती. अपंग खेळाडूंची जी प्रेक्षणीय मॅच होती आणि तिथूनच रवींद्र संतेची निवड झाली पेंढारकरच्या मैदानातनं आणि आज रवींद्र संते भारतीय संघामध्ये खेळतो. त्यासाठी विकास म्हात्रे साहेबांचा मी मनापासून कौतुक करू. बा बोराडे असतील, नवापाड्याच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहिली होती पेंढारकरच्या मैदानात आणि त्या स्पर्धेतनं रवींद्र संतेला एक प्लॅटफॉर्म मिळाला आणि त्यानंतर रवींद्र संतेने मागे वळून पाहिलं नाहीये. चार धावा आहेत, 4 शेड्यूल संघ. सुभाष पाटील रेवंत दादा बघा बेल 7च ठेवले, 4 धावा झालेले आहेत पूर्ण, म्हणजे 31 आणि 4 35 36 ठेवीन. क्या बात आहे नाना पाटील. नाही आम्ही शिडून गावामध्ये गेलो, नानांचं आम्हाला भरपूर प्रेम मिळतं. कधी आम्ही जाऊ, मग 40+ असो रेग्युलर असो. 40+ स्पर्धा ज्यावेळी शिडूलची झाली त्या स्पर्धेत आपल्याला नॉनव्हेज जेवणाची व्यवस्था पाहायला मिळाली. यावर्षी काय स्पर्धा होती, जबरदस्त स्पर्धा. विलास पाटील, सुभाष पाटील, त्यांचे सर्व सहकारी, प्रेक्षकांना खेळाडूंना नॉनव्हेज जेवणाची व्यवस्था त्या स्पर्धेत आपण शिडूलच्या मैदानात पाहिली होती. आणि टेनिस बॉलला भाऊ नेहमीच सुरुवात शिडूल गावापासूनच पहिली स्पर्धा सुरू होते खरं तर, याचा मी उल्लेख करेल. चला मॅच लगेच सुरू करूया आपण. 35 धावा झालेल्या, 36चा पाठलाग करायचे. तर शेवटच्या बॉलवरती 4 धावा आल्या. नितीनकडनं मिस फिल्डिंग झाली, त्यानंतर महेंद्र म्हात्रे यांनी बेल हातामध्ये ठेवली. भरपूर काही घडलं शेवटच्या बॉलवरती. विकासजी म्हात्रे साहेबांना तुम्ही पाहतायत, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे कार्यसम्राट माजी नगरसेवक. त्यांच्याच बाजूला तुम्ही उदयशेठ गायकवाड साहेबांना तुम्ही पाहतायत, एक चांगले आयोजक आणि नेहमीच क्रिकेटवरती असलेलं त्यांचं प्रेम आम्हाला आठवते. आमदार चषकचं दमदार नाईट स्पर्धा तुम्हाला नेवालीपाडा येथे पाहायला मिळते. आवर्जून स्वतः त्या स्पर्धेचे शिल्पकार आपण पाहतोय. उदयजी गायकवाड साहेब आवर्जून उपस्थित राहतात, खेळाडूंचा प्रोत्साहन वाढवतात, प्रत्येक खेळाडूला बक्षीस देऊन त्यांचं मनोबल ते वाढवतात. पंच असतील, समालोचक असतील, नेहमीच क्रिकेट या खेळावरती त्यांचं प्रेम राहिले. वळू आपण मैदानाच्या दिशेने 35 धावा झालेले, 36चा आता पाठलाग करायचे या मॅच मध्ये मोठागाव संघाला चॅम्पियन बनण्यासाठी. चिंचवडचा पाडा आणि कुंभारखंड पाडा आयोजित जय रागाई चषक मेगा फायनलची मॅच आणि फायनल मॅच मध्ये 36चं टार्गेट आहे. चांगलं टार्गेट आहे. सुभाष पाटील सारख्या गोलंदाज या टीम मध्ये अनेक वेळा विकेट रॅटिंग सुभाष पाटीलने घेतलेले आहेत, अनेक वेळा त्यांनी मेडन षटक फेकलेले. तो सुभाष पाटील तुम्हाला पाहायला मिळतो शिडून 40+ संघाकडनं. पहिलाच बॉल स्क्वेअर लेगच्या वरून पाठवलाय, आउटफील्ड फास्ट आहे, क्षेत्ररक्षक वेगाने आले, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल का, आणि पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. तो निलेश निवृत्ती म्हात्रेच्या बॅट मधून येतोय चौकार. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. 36चा पाठलाग करायचंय. आमचे मित्र मोठागाव संघाचे कॅप्टन कुल किरण पाटील सुद्धा सामना पाहत आहेत. त्यांनी मोठागाव संघाला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. किरण पाटील आपलंही हार्दिक स्वागत. मोठागाव चषक ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली. त्याही स्पर्धेत 3 दिवस जेवणाची व्यवस्था तुम्हाला पाहायला मिळाली होती. जुरुंडोंबीच्या मैदानात संपूर्ण मोठागाव ग्रामस्थांनी मोठागाव क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून ती स्पर्धा पाहायला मिळाली. आमचे गणेश भोईर सामना पाहत असतील, त्यांचे हार्दिक स्वागत. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये, चेंडू 1 बाउंस सीमारेषेच्या बाहेर जाईल. निलेश म्हात्रेच्या बॅट मधून आलाय. बॅक टू बॅक दुसरा जय रागाई चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. निलेश म्हात्रे ज्यावेळी बॅटिंगला येतात, गोलंदाजाला प्रश्न पडतो की एक्झॅक्ट या फलंदाला गोलंदाजी कशा प्रकारे करायची, आणि फक्त ग्रामीण पुरता मर्यादित नाहीये. निलेश 40+ शहरी खेळतो तेव्हाही गोलंदाजाला प्रश्न पडतो की एक्झॅक्ट निलेश समोर काय करायचंय. पुन्हा बॅटिंग स्टान्स चेंज केलाय, मग चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. शॉर्ट कव्हरला एक सिंगल मिळेल. धावसंख्या 9. 36चा पाठलाग या मॅच मध्ये करायचे. फायनल मॅच जिंकण्यासाठी जय रागाई चषक 2025.
समोर मारलाय, टायमिंग चांगलं झालंय आणि अखेर नितीन भोईरला फायनल मॅच मध्ये यश मिळालंय. त्याच्या बॅट मधून आला हा पहिला सिक्सर. संघर्षावर त्यांनी मात केली. मागच्या वर्षी आय थिंक नागावडी ही स्पर्धा जिंकली होती. रोडवरच्या गाड्या लावल्यात त्या रिमूव्ह करा, त्याच्यामुळे थोडासा अडथळा येऊ शकतो. हाय चेंडू उंच गेलाय, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, मध्ये धावा 4 मिळतील. आता रंगात आलेत फलंदाज नितीन भोईर. 3 मॅच मध्ये अपयश आलं म्हणजे काय क्रिकेट संपलं नाहीये. अनेक वेळा उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज हे पारितोषिक नितीन भोईरने पटकावलेले आहेत, मालिकावीर त्याने पटकावले आहेत. निलेश नसताना त्याची भूमिका महत्वाची राहिलेली आहे. गाड्या रिमूव्ह करा, ज्या रस्त्यावरती गाड्या आहेत बघा ज्याच्यामुळे अडथळा येतोय. त्यामुळे आमच्या लाडक्या प्रेक्षकांना खेळाडूंना विनंती असेल, त्या गाड्या आपल्या ज्या आहेत पार्किंगसाठी भरपूर व्यवस्था करण्यात आलेली आहे. आई चेंडू कार्पेटच्या साहाय्याने खेळत आहेत. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत, रनआउटची संधी आहे, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय, बॅकअप चांगला आहे. नाना दिदे होते, चांगलं बॅकअप त्यांनी दिलंय. 1 रन्स मिळाले. प्रेम आम्हाला सांगतायत धावा झाल्यात 20, म्हणजे 36चं टार्गेट होतं. पहिल्याच ओव्हरमध्ये 20 आल्यात. त्यामुळे 18 बॉलमध्ये आता फक्त 16 करायचे आहेत. चॅम्पियन बनण्यासाठी मोठागाव संघ 6व्या ट्रॉफीच्या दिशेने वाटचाल करतोय. अठरा चेंडू 16 धावांची गरज. स्टंपला कोणी हात लावायचा नाहीये, लक्षात घ्या. पंचांना ही सूचना असेल, दशरथ आणि संदीप आनंद साजरा करा. 18 बॉलमध्ये 16 रन्स आता या मॅच मध्ये करायचे. टीम मोठागावला याच फायनल मॅच मध्ये मेडन षटक तुम्हाला पाहायला मिळालं. खाडी चषक मध्ये फायनल मॅच रेग्युलरची ज्यावेळी आम्ही पाहिलं होतं मिस्टर जीटीसी जल्पेशने मेडन ओव्हर टाकली होती आणि आज विलासने टाकली. हा चेंडू उंच गेलाय, जेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. निलेशने सांगितलं तर थोडंसं थांबायचंय. 1 रन्स मिळाले, धावा झाले 21. उद्या जी सागावची स्पर्धा होणार आहे ती पहिली मॅच मोठी देसाई विरुद्ध देवीचा पाडा. तुम्हाला 8 वाजता रिपोर्टिंग करायचंय उंबारलीच्या मैदानात ती स्पर्धा होणार आहे, लक्षात घ्या. गोलंदाज रेवनच्या पहिल्याच बॉलवरती 1 सिंगल आली, धावसंख्या 21. 36चं टार्गेट, 21 धावा झालेले आहेत. काय सुरुवात केली या मॅच मध्ये नितीनने. 2 मॅच मध्ये नितीनला खातं उघडता आलं नव्हतं, अखेर तो आता रंगात आलाय. नितीन भोईर म्हटल्यानंतर लकी म्युझिकल बँजो पथक नेहमी चर्चेत असतो. डोंबिवली म्हटल्यानंतर युट्यूबला जाऊन तुम्ही सर्च करा, लकी म्युझिकल बँजो पथक. कधी तुम्ही नितीनशी कॉन्टॅक्ट करा, नेहमी चर्चेत असतो हा बँजो पथक. बॅटची कडा आहे, फलंदाज बाद होईल. निलेश मात्रेला माघारी परतावं लागेल. रेवनने महत्वाची विकेट गेली, इथून कमबॅक होईल का? कारण की अजूनही 15 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. चेंडू शिल्लक आहे 16. महत्वाची विकेट घेतली निलेश मात्रेची रेवनने. आता सुभाषच्या ओव्हर मध्ये 20 रन्स आल्या, त्यामुळे मॅच खुली झाली. आणि तर 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाज दत्ता भोईर येत आहेत. दत्ता भोईर, नितीन भोईर, 2 बंधुराज आता मैदानाच्या आतमध्ये आहेत. मंगेशने या स्पर्धेमध्ये काय फिल्डिंगचा स्टँडर्ड जपलाय मोठागाव संघाच्या माध्यमातून. 5 ते 6 झेल त्याने पकडलेत. मालिकावीरीसाठी कूलर तुम्हाला पाहायला मिळेल. आणि बघाचा कोणता खेळाडू असेल मॅन ऑफ द सिरीज. 16 बॉलमध्ये आता 15 या मॅच मध्ये करायचे. रेवन पलटवार करेल का या मॅच मध्ये? कार्पेटच्या साहाय्याने खेळत आहेत. 1 धाव वेगाने पूर्ण केली आहे, दुसरी धावेचा प्रयत्न असेल का? 1च धाव मिळाली आहे, धावसंख्या 22. 14 धावा या मॅच मध्ये अजूनही करायच्या आहेत. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 चेंडू 14 धावा चॅम्पियन बनण्यासाठी मोठागाव संघाला. पंधरा चेंडू 14 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. रेवनकडे सुद्धा भरपूर वर्षाचा अनुभव आहे.
त्यांनी पहिल्याच बॉलवरती निलेश मात्रेला बाद केलं. त्या ओव्हरचा तो दुसरा बॉल होता. निलेश पहिला बॉल रेवनचा फेस करत होते. धावा झाल्या 23. रेवन बॅटला चेंडू लागलाय असं कदाचित पंच सांगतायत. दशरथ स्वरूपात एक खूप चांगलं लक्ष होतं त्यांचं. आवाजही आला होता कॉमेंट्री बॉक्स पर्यंत. एक सिंगल मेल. चोवीस धावा झाल्यात. 12 धावांची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. फायनल मॅच मोठागाव विरुद्ध शिरडून 40+. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे. इथे चेंडू बॅटच्या व्यवस्थित संपर्कात आला नव्हता मात्र 1 रन्स मिळाले. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या ती 25. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत मोठागाव संघाला. येणारे 12 चेंडू आणि 11 धाबा. बारा चेंडू 11 धावांची गरज आली. तर तिसरं षटक घेऊन त्यात गोलंदाज कैलास पाटील. आता काय घडलंय मैदानात. फलंदाज बाद आहेत मात्र वाईटचा इशारा आलाय. म्हणजे 2 भावांमध्ये तालमेल दिसला नाहीये. तर दत्ताला मैदान सोडावं लागेल. 1 रन्स मिळेल मोठागावच्या खात्यामध्ये. धावा झाल्या 26. चेंडू शिल्लक आहेत 12. धावा करायचे 10. चला नवीन बॅट्समन लगेच पाठवायचे. 12 चेंडू 10. चला बॅट्समन या. 12 चेंडू 10 धावा करायचे. वाईट बॉल होता. दत्ता का धावले. बारा चेंडू 10 धावांची गरज. विलास भोईर आलेत बॅटिंग करण्यासाठी. आमचे मित्र किरण पाटील सुद्धा सामना पाहत आहेत. मोठागावचे कॅप्टन कुल त्यांचे हार्दिक स्वागत. संपूर्ण मोठागाव रेग्युलर संघ पाहत असेल त्यांचे हार्दिक स्वागत. नेहमी त्या मोठागाव संघाला ते सपोर्ट करतात. आज काही कारणास्तव उपस्थित नसतील. एक धाव इथे मिळाली. धावा झाल्या 27. 9 धावांची अजूनही गरज आहे. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉल 9 रन्स. शिरडून संघाला या मॅच मध्ये पलटवार करायचे असेल तर डॉट बॉल विकेट घ्यावे लागतील. 11 बॉल मध्ये 9 करायचे आहेत. कार्पेटचे सायने खेळत आहेत. वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे संतोष तिथे आहेत. 2 धावा मिळाल्यात. 7 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. धावा झाल्या 29. 7 धावा या मॅच पासून दूर आहे. अशोक जोशी यांचे आगमन झाले. नवापाड्याचे एक्का त्यांनी गाजवला बॉलिंगच्या माध्यमातून. अशोक जोशी आपलेही हार्दिक स्वागत. झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप. नितीन काय करतायत. विलास काय करतायत. 2 रन झाल्या असत्या मात्र धाडस होतं मात्र मानस नव्हतं. सुरुवातीचा काळ तुम्ही पाहिलं. नवापाडा संघ पडल्या तर एक चांगले गोलंदाज अशोक जोशी यांची भूमिका राहिलेली आहे. लेजंड क्रिकेटर आहेत. ज्यावेळी अशोक खेळायचे त्यावेळी यूट्यूब सुविधा नव्हत्या. NYCC संघाचा मी उल्लेख करेल. निलेश म्हात्रे यांचा संघ, म्हात्रे बंधू, JBCC, रोहिणी 11, समता 11 भरपूर संघ डोंबिवलीने दिलेले आहेत. आत्ता सिंगल घेतली.
31 धावा झाल्यात. 5 धावांची आता गरज आहे या मॅच मध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना मोठागाव संघ. चांगला बॉल होता पनामा कॅप मध्ये विलासला तुम्ही पाहताय. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. मॅच शेवटच्या ओव्हर मध्ये जाईल का, मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाईल का, जाऊ शकते. जर डॉट बॉल आले, विकेट आले, शेड्यूल संघाला ही माहिती आहे संध्याकाळचं सत्र आहे, मोठे फटके येणार नाहीयेत. त्यामुळे सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफलाईन आहे. आता मात्र सन्मान दिलाय. एक धाव इथे मिळेल. 1 ने धावसंख्या पुढे सरकले. प्रेम आम्हाला सांगत असताना 32 म्हणजे 4 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. 6 चेंडू 4 धावांची गरज या मॅच मध्ये. कंपल्सरी चेसिंग. त्यामुळे 4 धावा कराव्याच लागतील त्या मोठागाव संघाला चॅम्पियन बनायचं असेल तर. म्हणजे बघायचं या स्पर्धेत ज्या संतोषने चांगली गोलंदाजी केली आहे तो संतोष या 4 धावांचं संरक्षण करेल का. काकांना तुम्ही बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. काय टेलिकास्ट आहे. GTC क्लिअरिटी विथ क्वालिटी. काका आता आपल्याला पाहायला मिळत आहेत आमचे तिरुपती बालाजी सोसायटीचे सामना एन्जॉय करत असताना आणि त्यांच्यावरतीच कॅमेरा तुम्हाला पाहायला मिळतोय. काका खुश आहेत आज. मोठागाव संघाला कदाचित ते सपोर्ट करतात कारण त्यांना माहिती आहे डोंबिवली वेस्ट साईड संघ आहे. क्या बात आहे बघा. मोठागाव संघ म्हटले तर निलेश त्यांनी थंब दाखवलं जवळजवळ 4थ्या माल्यावरनं. हा मोठागाव संघाचं प्रेम आहे. क्रिकेटमध्ये असलेली त्यांची एक वेगळी दहशत 2013 2017 रेग्युलर क्रिकेटमध्ये सुद्धा एक वेगळी दहशत निर्माण केली होती मोठागाव संघाने. जरी आता आउट ऑफ तो फॉर्म असेल पण कधी तो फॉर्म बदलेल. 2025-26 येणाऱ्या सीझन प्रचंड मेहनत GTCचे जलपेश किरण करतायत. संघ लयमध्ये येणं गरजेचं आहे. नवीन खेळाडू एकजुटीत होणं, संघ बांधणी करणं. ज्यावेळी निलेश मात्रे त्या संघामध्ये खेळायचे भरपूर साऱ्या स्पर्धा जिंकलेल्या आहेत. अशी कोणतीही स्पर्धा सोडलीच नाही मोठागावने की ती जिंकायची राहिली. रतनबुवाचा मी उल्लेख करेल, खाडी चषकचा मी उल्लेख करेल, मकर संक्रांत ट्रॉफीचा मी उल्लेख करेल, बदलापूरची स्पर्धा आपण पाहिली, कात्रपची स्पर्धा पाहिली. सर्व स्पर्धा आपल्या नावावरती केल्या आहेत. आणि इथे चेंडू हवेत आहे आणि विजयाचा चौकार आलाय तो विलास भोईरच्या बॅट बदनाने. जय रागाई चषक 2025चा चॅम्पियन संघ ठरलाय तो मोठागाव. कॅमेरामॅन विशाल पवारचं कौतुक करेल. खूप चांगला कॅमेरा बघ त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळालंय आज संपूर्ण दिवसभरात. राहुल चेंडू मिळेल तुम्हाला. फायनल मॅच झालेली आहे. दर्शन आडवालकर सरांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. सातत्याने लेदर बॉलचं प्रशिक्षण त्यांच्या माध्यमातून या क्रीडांगणामध्ये दिलं जातं. अनेक खेळाडू